संघर्ष करत राहा, कधीतरी त्याला आपला यश मिळेल. वर्षभर उशीर होईल, पण ध्येय तर पूर्ण होईल. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठेही होऊ शकते. त्यामुळे स्वप्न बघायची असेल तर ती मोठी बघा. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी ब्लॉग जो केला आहे तो आज सॅटर्डे सकाळी मॉर्निंग 9 वाजता अपलोड केला आहे. तर सगळ्यांनी वेळ मिळेल तसं बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की ब्लॉग कसा झाला आहे म्हणून. त्या ब्लॉग्समध्ये मी गुरुपौर्णिमेनिमित्त देवाला शिराचा प्रसाद केला आहे आणि अजून एक रेसिपी केली होती मटार रेसिपीची. तर तुम्ही तो स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघून मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझा ब्लॉग कसा झाला आहे ते. आज सॅटरडे आहे तर आम्ही शनी मंदिरात जाऊन आलो. धायरेश्वर मंदिराच्या इथेच पायथ्याला शनिदेवाचं ते मंदिर आहे, तर आम्ही तिथे जाऊन आलो. तर आपण बघूया. तर इथे त्यांची शनिदेवाची पूजा चालू आहे. तर मी इथे वरती महादेवाच्या मंदिरात आले आहे. इथून शनिदेवाची इथे जे मोकळी जागा आहे तिथे शिडचं काम चालू आहे आणि आता इथे आपण महादेवाच्या मंदिरात आलो आहे. आपल्या उजव्या हाताला गणपती मंदिर आहे छोटं आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला नागदेवताचं मंदिर आहे छोटं. आणि आता इथे पाया पडून आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाणार आहोत. तर इथूनच मी दाखवते मंदिर. आतमध्ये व्हिडिओ नाही करणार त्याचा. आता आपण इथे स्वामी तिथेच बाजूला महादेवाच्या इथेच बाजूला स्वामींचं छान असं मंदिर आहे. आता मी मंदिराच्या बाजूचा परिसर दाखवते. ज्यांना हे धायरेश्वर मंदिर माहीत असेल त्यांना ह्या गोष्टी माहीत असतीलच. इथे ह्या बाजूला समोरच दिसत आहे तिथे लोक संध्याकाळी चालण्यासाठी येतात, फिरण्यासाठी येतात, काही जण आरतीसाठी येतात संध्याकाळच्या. आणि हे छोटंसं जे गेट दिसत आहे ते वॉशरूमसाठीची सोय आहे आतमध्ये. आणि इकडे वरच्या बाजूचंही फिरण्यासाठी चालण्यासाठी जागा आहे. संध्याकाळची खूप लोक येतात ह्या साईडला. आणि इथे जे समोर गेट दिसत आहे हे मी दाखवते आत्ता. हे जे गेट आहे ना ते फक्त मंडेला ओपन करतात आणि जेव्हा मोठे कार्यक्रम असतात ह्या मंदिरामध्ये तेव्हा तो गेट ओपन करतात. नाहीतर इतर वेळेस तो गेट बंदच असतो. आणि इथे खूप मोठमोठी झाडं आहेत. संध्याकाळच्या वातावरणात खूप छान वाटतं इथे. आणि इथे डाव्या हातालाच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. कोणी बाहेरून आलं तर मग तिथे पाय धुवून मग मंदिरामध्ये प्रवेश करतात. आणि इथे बाजूला चपलांसाठी स्टँड आहे. आणि इथून ही पायऱ्या आहेत, तिथून लोक ये जा करतात. आणि आहे ना संध्याकाळी इथे आल्यानंतर खूप छान वाटतं, समाधान वाटतं. आणि इथे ह्या शनी मंदिराच्या इथून पण पायऱ्या आहेत, तिथूनही लोक ये जा करतात. आत्ता आम्ही घरी चाललो आहोत. सो तुम्ही पण या ह्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या वातावरणामध्ये. आणि इथे रोज संध्याकाळी 7 वाजता आरती असते. गुरुपौर्णिमा हा सण साजरा होऊन गेला आहे. तर मला त्या दिवशी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या होत्या, पण मला काही कारणाने ते जमलं नाही. तर मग आज म्हटले तुमच्याशी बोलावं, शेअर करावं माझ्या काही गोष्टी. तर त्या आता एक छोटीशी गंमत झाली ते तुम्हाला सांगते मी. की मी तुमच्याशी आता बोलत होते तर त्याच्या आधी माझ्या हातातून हा ट्रायपॉडचा जो रिमोट आहे तो पडला. त्या दिवशी ट्रायपॉड पडला होता आणि आता हा ट्रायपॉडचा रिमोट पडला.
म्हणजे तो खाली पडल्यानंतर, रिमोट पडल्यानंतर त्यातलं हे जे आहे ते मध्येच बोलता बोलता लाईट गेला, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी थांबून गेल्या. तर मी तुम्हाला मगाशी सांगत होते की माझ्या हातातून ट्रायपॉडचा हा जो रिमोट आहे तो पडला. तर ते पडल्यानंतर हे दोन्ही पण बाजूला झाले, त्याच्यावरचं कवर आणि त्यातलं मशीन सगळं बाहेर झालं जागा. त्याच्यानंतर मग गेले पळत पळत मी त्यांच्याकडे, त्यांनी मला जॉईन करून दिलं आहे. अशाच गोष्टी मी यूज करत असते, त्याच्यामुळे मला त्या नवीन नवीन सारख्या घ्याव्या लागतात. पहिले तर आपले गुरु आई बाबाच असतात, मग शिक्षक झाले. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घडवण्यामध्ये ज्याचा ज्याचा हातभार असतो ते आपले गुरुच असतात. तर लग्नानंतर मी ह्यांनाच गुरु मानला आहे, कारण की मी इथे पुण्यामध्ये आल्यानंतर हर एक गोष्ट मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली. त्यांनी मला शिकवलं, म्हणजे अजूनही मला ते शिकवत आहे. आणि माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो. तर मला अजूनही ते काही चुका झाल्या तर सांगत असतात. म्हणजे कुणाशी कसं बोलायचं, कसं रिॲक्ट करायचं, कुणाला दुखवायचं नाही वगैरे. परत एकदा माझ्या हातातून तो रिमोट पडला आहे. आता हा सेकंड टाईम त्यांनी परत एकदा रिमोट त्यांनी रिपेअर करून दिला आहे, जॉईन करून दिला आहे. तर आता हा परत काढायचा नाही आहे, असं मी प्रयत्न करणार आहे. मला जास्त हसायला येत आहे याच्यामुळे. तर हा रिमोट परत परत जरी पडला ना तरी मला ते काही बोलणार नाही आहे. कारण आहे ना, आमच्या दोघांमधलं जे बॉन्ड आहे ना खूप छान आहे. ते मी कधीतरी तुम्हाला दाखवेनच. कारण की आता तरी मला त्यांनी सांगितलं आहे की मला कॅमेरामध्ये घ्यायचं नाही आहे, मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे मी त्यांना घेत नाही आहे. पण मी कधीतरी आमच्यामधलं बॉन्डिंग दाखवेनच. मला ते कधी ओरडत नाहीत असं, पण समजून सांगतात. कारण की मी कोणतीही जरी मला त्यांनी गोष्ट घेतली किंवा मी स्वतःहून जरी घेतली ना तरी काय म्हणतात ना ते तोडमोड केल्याशिवाय मला जमतच नाही आहे. कारण की मी खूप धडपडी आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या हातातून माझा जो मोबाईल आहे तोच कितीतरी वेळा पडलेला आहे. तर हा रिमोट परत जरी पडला ना तरी ते काहीच नाही बोलणार आहे. परत परत ते मला जॉईन करून देतील. आज मी खूप जास्त हसली ह्या व्हिडिओमुळे. तर तुम्ही हसा हा व्हिडिओ बघून. हसण्याने आयुष्य वाढतं आपलं, त्याच्यामुळे हसायचं. ह्या रिमोटमुळे ना, ह्या छोट्याशा रिमोटमुळे ना आपला सारखा विषय ना भरकटला जात आहे. तर आता तो भरकटू नाही द्यायचा आहे. आता मी तुम्हाला परत एकदा सांगते की लग्नानंतर माझ्या आयुष्यामध्ये मी ह्यांना गुरुचं स्थान दिलं आहे. कारणही तसंच आहे. कारण की मी जेव्हा पुण्यामध्ये आले लग्न करून, त्याच्यानंतर मला कोणतीच गोष्ट येत नव्हती. मी चिपळूणची आहे. तर शहरामध्ये कधी संमतच नाही, मी गावालाच राहिले होते. लग्नानंतर मी इकडे सिटीमध्ये आले, म्हणजे पुण्यात आले आहे. तर मला त्यांनी लग्नानंतर हर एक गोष्ट शिकवली. म्हणजे नाही का आई बाबा आपल्याला हाताला धरून शिकवतात, तसं मला त्यांनी शिकवलं आहे आणि ते खरंच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. मी कधीतरी म्हटले ना मगाशी की मी डीपमध्ये जाऊन सांगेनच त्यांच्याबद्दल. आणि त्यांच्याबद्दल मी एवढं भरभरून कौतुक का करते, कारण की ते कौतुक करण्यासारखेच आहेत. कधी कधी येतो त्यांना राग, पण ओव्हरऑल ते व्यवस्थितच असतात, म्हणजे असं. त्याच्यामुळे हसून खेळून म्हणजे त्यांना वातावरण आवडतं. त्याच्यामुळे आम्ही दोघंच राहतो इथे. तर दोघं जरी राहत असलं तरी आम्ही हसून खेळून राहतो. काही संसार आहे, भांडायला लागतोच, त्याच्यामुळे कधीतरी होतं. इथे मी आता झुणका करत आहे. तर 1 वाटी मी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमच हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. तोपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवूया मंद आचेवर. कढई तापेपर्यंत 2 मिरची, 1 कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेऊया. आता मी इथे कढई तापेपर्यंत मिरची बारीक चिरून घेत आहे. कढीपत्त्याची पानं घेतली आहेत मी आणि 1 कांदा घेतला आहे.
तो बारीक चिरून घ्यायचा. इथे कांदा बारीक चिरेपर्यंत कढईमध्ये आपण तेल गरम करूया. आणि आता मी झुणका करत आहे तर ऑब्व्हियसली त्याच्यासोबत भाकरी येणारच, तर तांदळाची भाकरी मी करणार आहे. आता इथे तेल गरम झालं आहे, तर इथे पहिल्यांदा मी आधी मोहरी टाकते. त्याच्यामध्ये ती छान अशी तडतडू द्यायची. मग त्याच्यामध्ये आपण मिरची ॲड करूया. मिरची चांगली परतून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये आता कांदा ॲड करूया. मी कढीपत्ता नंतर टाकणार आहे, कारण की जेव्हा मोहरी टाकल्यानंतर आपण कढीपत्ता टाकतो ना, तर ते पूर्ण तेल उडून जातं अंगावरती. त्याच्यामुळे मी आता हे कांदा थोडासा परतून घेतल्यावरती मी कढीपत्ता टाकला आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, मिरची आहे तर त्याच्यामुळे थोडंसंच तिखट टाकलं आहे मी. ते आता मिक्स करून घेऊया आपण. आणि त्याच्यामध्ये आपण जे बॅटर केलं आहे तेही ॲड करूया. चवीनुसार मीठही टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. आपण बॅटरमध्ये पण टाकले, पण त्या प्रमाणानुसारच मग आपण याच्यामध्ये पण ॲड करायचं मीठ, नाहीतर ते खारट होऊन जाईल. आता हे बॅटर टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं. आणि इथे मी तोपर्यंत कोथिंबीर चिरत आहे. आता बघूया आपण झाकण ओपन करून. आता हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा एकदा. त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या झाल्या आहेत तर त्या अशा एकजीव करून त्याला छानरित्या हलवून आपण त्या गुठळ्या काढून परत एकदा 2 मिनटासाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर गार्निश करूया आणि एकदा ते मिक्स करूया. छान असा झुणका झालेला आहे. तर तुम्ही पण या झुणका भाकर खायला. तर चला, मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन बाय.